तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमात आपण सध्या समर्थ रामदास स्वामींचा जुना दासबोध अर्थात 21 समासी दासबोधाचं निरूपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी दासबोधातील 15वा समास श्री रघुनाथ चरित्र याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आपण 15व्या ओवीपर्यंत आलो होतो. रघुनाथ चरित्र असं जरी नाव असलं तरी पण या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या सगुण लावण्याचं रूपाचं वर्णन केलेलं आहे. समर्थ 16व्या ओळीपासून काय उपदेश करतात ते आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. वामभागी शोभे जनकनंदिनी, सन्निध शरासन ठेवणी, दक्षिणे लक्ष्मण उभा कर जोडुनी, सन्मुख मारुतात्मज श्रीराम. पुष्टिभागी कैकेयी नंदन, भरत आणि शत्रुघ्न,
छत्रे चामरेसी दोघे जण आदरे सेविती श्रीरामा श्रीराम. चरणी वाकी तोडर गर्जती पाऊल मांडीवरी एक क्षिती. तेथे रामदासाची वस्ती कदा वियोग नसाहे श्रीराम. राम सर्वांगे सुंदरू राम करुणेचा सागरू. दीन अनाथांचा उद्धारू एक श्रीराम करता श्रीराम. वैभव प्रपंची वेचावे आणि अंती रामासी स्मरावे. रामे तयासी सांभाळावे कृपाळूपणे श्रीराम. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीरामचंद्रांच्या दरबारामध्ये ज्या पद्धतीचं आसन मांडलेलं आहे, ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्र आणि ते रामपंचायतन बसलेलं आहे, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि 19व्या ओवीपासून राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीरामांच्या गुणांचं वर्णन करतायत. या 16व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, वामभागी शोभे जनकनंदिनी सन्निध शरासन ठेवुनी. दक्षिणे लक्ष्मण उभा कर जोडुनी सन्मुख मारुतात मजू. वामभागी शोभे जनकनंदिनी. वामांकारूढ सीता मुख कमल मीलल्लोचनम नीरदाभम नानालंकार दीप्तम ददत मुरु जटामंडनम रामचंद्रम इति ध्यानम. हे सगळं वर्णन कशातलं आहे? रामरक्षा स्तोत्रात आहे. वामांकारूढ सीता मुख कमल मीलल्लोचनम. प्रभू श्रीरामचंद्रांच्या डाव्या मांडीवर माता सीता बसलेली आहे आणि तिच्या चेहऱ्याकडे ते अगदी सुहास्य मुद्रेनं पाहत आहेत, असं हे वर्णन आहे. या ठिकाणी समर्थ ते सांगताय, वामभागी शोभे जनकनंदिनी. जनकनंदिनी जनकाची ही कन्या माता सीता प्रभू श्रीरामचंद्रांच्या डाव्या बाजूला शोभून दिसते आहे. आपल्याला कदाचित कल्पना असेल, आपल्यापैकी काही जणांनी जांबेला दर्शन घेतलेलं आहे. सीता ही वामांकारूढ नाही आहे, तर सीता ही दक्षिणेला म्हणजे उजव्या हाताला आहे रामाच्या. मी आत्तापर्यंत 2 ठिकाणं अशी पाहिली की ज्या ठिकाणी सीता ही रामाच्या उजव्या बाजूला आहे. एक जांबेला आहे, समर्थांच्या जन्मगावी. असं म्हणतात की प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेची या ठिकाणी आदिशक्ती म्हणून पूजा केली, म्हणून ती उजव्या हाताला आहे, सव्यभागी. आणि इथली खासियत आहे जांबेची. समजा तुम्ही जर पहिल्यांदा दोघं नवरा बायको जर तिथे गेलेले असतील, तर तिथले गुरुजी सांगतात की नवऱ्याने बायकोच्या पाया पडायचे आहे. नवऱ्याला मोठं अपवर्ड वाटतं हे, बायकोच्या पाया पडायचे आहे. घरामध्ये पडायला सांगितलं तर काही हरकत नाही ना, पण तिथं मंदिरामध्ये एवढी सगळी माणसं असताना आणि ते गुरुजी सांगतात, पहिल्यांदा आलात का तुम्ही? हो. असं म्हणले ते म्हणतात, मग आता तुमची पत्नी कुठे आहे? सोबत. त्यांच्या पाया पडा. आणि ते पाया पडताना त्या नवऱ्याला मोठं ऑकवर्ड होतं. ही 2 गोष्टी आहेत इथं जांबेला. अजून तिसरी एक गोष्ट आहे की या मंदिरामध्ये नारायणाने जी घागर, पितळी घागर आडामध्ये सोडून ती भरून काढली आणि ते तूप म्हणून पंक्तीला वाढलं आणि ते सगळ्या दिवसभर पंक्तीला ते तूप पुरलं. अशी आख्यायिका नारायणाच्या बालपणातली आपल्याला माहिती आहे. ती घागर या मंदिरामध्ये ठेवलेली आहे.
350 वर्ष झाली ही घागर तिथं आहे. या मंदिरातली अजून एक खासियत आहे. समर्थ भिक्षा मागत असताना दंडावर जो मारुती बांधायचे तो मारुती तिथं आहे. त्या मारुतीच्या आकारावरून समर्थ रामदास स्वामींचा दंड किती मोठा होता, त्यांचं शरीर किती बलसंपन्न होतं, कमावलेलं शरीर होतं, हे आपल्या लक्षात येईल. अशा ह्या गोष्टी आपल्याला जांबेला गेल्यानंतर, समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी जी मूर्ती मी पाहिली ती आहे निजामाबादला. या मंदिरामध्ये सीता माता ही उजवीकडे आहे. तिथली एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका अशी आहे की पुजारी एके दिवशी पाणी भरून ठेवायचं विसरला. आपल्या देवघरामध्ये पाण्याचा गडू आहे का? तो जर नसेल तर आणला पाहिजे. देवाला रात्री पाणी लागू शकतं ना, आपल्याला लागत नाही का? आपण उशाला घेऊन झोपत नाही पाणी. एके दिवशी या मंदिरातले पुजारी पाणी ठेवायचं विसरले. आख्यायिका असं सांगते की रात्री प्रभू श्रीरामचंद्रांना तहान लागली. मग माता सीता समोरच्या आडावर गेली, विहिरीवर गेली आणि तिने तो पोहरा पाण्यासाठी आत सोडला. पाण्यासाठी पोहरा आत सोडल्याबरोबर त्याचा पाण्याचा आवाज आला. ते चराट असेल त्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून पुजाऱ्याची झोप मोडली आणि पुजाऱ्याला असं वाटलं की एवढ्या रात्री आडावर कोण काय करतंय, म्हणून तो उठला. आता पुजारी उठला आहे हे सीतेच्या लक्षात आलं. ती आदिशक्ती पटकन तिथं पोहरा टाकून दिला आणि ती धावत मंदिरामध्ये गेली. ती डावीकडे उभा राहायच्या ऐवजी रामाच्या उजवीकडे चुकून उभा राहिली. म्हणून त्या ठिकाणी सव्यभागी सीता आहे. अशी 2 मंदिरं मी पाहिली आहेत. त्या ठिकाणी सीता ही वामांकारूढ नाहीये, वामभागी नाहीये, तर ती उजव्या हाताला आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, वामभागी शोभे जनकनंदिनी, सन्निध शरासन ठेवूनी. बाजूला भाता ठेवलेला आहे, अक्षय बाणांचा भाता आहे. दक्षिणे लक्ष्मण उभा कर जोडुनी, सन्मुख मारुतात मजू. या ठिकाणी कर जोडून उभा आहे. खरं तर हे वर्णन हनुमंताला योग्य आहे, कारण हनुमंत रामाच्या समोर कायम हात जोडून उभे आहेत, आदेशाची वाट बघत. राम काज सवारे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, दक्षिणे लक्ष्मण उभा कर जोडुनी, सन्मुख मारुतात मजू. समोर मारुती आहे आणि उजव्या हाताला लक्ष्मण उभे आहेत. लक्ष्मण या नावामध्ये लक्ष्मीवान स लक्ष्मण हा असा विग्रह केलेला आहे मुनींनी. आपल्याला माहिती आहे की प्रभू श्रीरामचंद्रांचा बहिश्चर प्राण म्हणून लक्ष्मणाला ओळखलं जातं. आता ज्या गोष्टी पटकन आपल्या हातात घ्यायला पाहिजेत त्या आपण उजवीकडे ठेवतो. लक्ष्मण हा उजवीकडे आहे, पटकन घेता येतं. लक्ष्मण हा बहिश्चर प्राण आहे. रामांनी सर्वांचा वियोग सहन केला. जन्मदात्या पित्याचा वियोग सहन केला, मातांचा वियोग सहन केला,
पत्नी जानकीचा वियोग सहन केला. पण रामांच्या जीवनामध्ये लक्ष्मणाचं एवढं मोठं स्थान आहे. लक्ष्मणाचा वियोग प्रभू श्रीरामचंद्र सहन करू शकले नाहीत. लक्ष्मण त्वाम विसर्जयेत असा आदेश दिल्याबरोबर लक्ष्मणाने शरयू नदीमध्ये आपल्याला विसर्जित करून घेतला. पण तो विरह किती क्षण, किती तासांचा टिकला, किती अवधीचा टिकला? फार कमी. आपला प्राण गेल्यानंतर आपण जिवंत राहू शकतो का? लक्ष्मण हे प्रभू श्रीरामांचे बहिष्कर प्राण आहेत. लक्ष्मणाने आपलं विसर्जन केल्यानंतर काही अवधीतच प्रभू श्रीरामांनी स्वतःला विसर्जित केलेलं आहे. एवढं जीवश्च कंठच्च स्थान लक्ष्मणाचं प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये आहे. पुष्टिभागी कैकेयी नंदन भरत आणि शत्रुघ्न छत्र चामरेसी दोघे जण आदरे सेविती श्रीरामा. पाठीमागच्या बाजूला कैकेयी नंदन भरत आणि शत्रुघ्न. आता या ठिकाणी आणि लावल्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की भरत आणि शत्रुघ्न हे कैकेयी नंदन कसे आहे, पण असं नाही. पुष्टिभागी पाठीमागच्या बाजूला कैकेयी नंदन भरत, कैकेयीचा मुलगा भरत आणि शत्रुघ्न असं येते. विश्वाचं भरण पोषण करणारा हा भरत आहे. हे एकच नाव असं आहे ज्याला आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, काना नाही, मात्रा नाही. भरत. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, ताकर नाम भरत असं होई. कुणाचं नाव भरत असं होई? विश्व भरण पोषण कर जोई. जो विश्वाचं, अखिल विश्वाचं भरण आणि पोषण करतो त्याचं नाव भरत आहे. एका ठिकाणी तुलसीदासजी म्हणतात, चातक हंस सिरा हियत टेक विवेक विभूती. काय वर्णन आहे भरताचं? चातक हंस सिरा हियत टेक विभूती. ही विभूती कशी आहे? हा अवतार कसा आहे? चातक आणि हंस या दोघांचा मिलाप आहे भरतामध्ये. चातक म्हणजे प्रेम आणि हंस म्हणजे विवेक. नीरक्षीर विवेक हंसाला आपण म्हणतो. दूध का दूध, पाणी का पाणी. भरत रामाशी वाद करतोय, संवाद करतोय, चर्चा करतोय, रामाला पटवतोय की तू परत चल. अनेक चर्चेची सत्र भरतानी भरवलेली आहेत चित्रकूट पर्वतावर प्रभू श्रीरामांना परत घेऊन जाण्यासाठी. लक्ष्मणाच्या बाबतीत असं दिसत नाही. लक्ष्मण चर्चा करत नाहीत, प्रभू श्रीरामाशी वाद घालत नाहीत. अग्निदिव्य करायचंय सीतेला. ती लाकडं गोळा करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाला आज्ञा देतात. लक्ष्मणाला पटत नाही. कशासाठी अग्निदिव्य करायला पाहिजे बहिणींनी? पण मनात नसूनही केवळ दादाची आज्ञा म्हणून लक्ष्मण काष्ट गोळा करतात. गर्भवती असलेली आपली बहिणी जेव्हा राम आपल्या तिन्ही भावांना बोलावून घेतात आणि सांगतात, मध्यरात्रीच्या वेळी बोलावतात, तिन्ही भावांना आपल्या कक्षामध्ये, निजी कक्षामध्ये बोलावून प्रभू श्रीरामचंद्र सांगतात, मी आता तुम्हाला एक महत्वाचा विषय बोलण्यासाठी या ठिकाणी बोलावलंय. मी जे सांगतो
ते तुम्ही केवळ ऐकायचे आहे. त्याला प्रतिप्रश्न करायचा नाही. आणि यावेळी सुद्धा लक्ष्मणाची मोठी परीक्षा आहे. ते लक्ष्मणाला सांगतात, तुला उद्या पहाटेच्या वेळी सीतेला घेऊन वनामध्ये जायचंय आणि तिथं तिला सोडून यायचंय, कारण मी सीतेचा त्याग केला आहे. लक्ष्मणावर आकाश कोसळून पडतं. वहिनीला अशा अवस्थेत जंगलामध्ये सोडायचं आहे. पण रामाने अगोदरच सांगितलेलं आहे, नॉट टू आस्क वेन अँड वाय, जस्ट टू डू अँड डाय. केवळ मी सांगितले म्हणून करायचे. भरत तसा नाहीये. भरत चर्चा करतोय, लोकांना चर्चेमध्ये भाग घालतोय रामाला, पण राम जिंकू शकत नाहीत. कैकेयीचा हा भरत आणि सुमित्रेचा धाकटा, लक्ष्मणाचा सख्खा भाऊ, लहान भाऊ शत्रुघ्न. शत्रुघ्न म्हणजे शत्रूंचा युद्धामध्ये नाश करणारा नव्हे. शत्रुघ्न या शब्दाचा अर्थ तुलसीदासांनी केलाय, ज्याके सुमिरण रिपू नासा. त्याच्या केवळ स्मरणाने शत्रूचा नाश होईल, एवढं शत्रुघ्नचं नाव महत्व आहे, नाम महात्म्य आहे. असे हे दोन भाऊ प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांची सेवा करतायत. छत्र चामर घेऊन त्यांना वारा घालतायत. चरणी वाकी तोडर गर्जती, पाऊल मांडीवर एक क्षिती. तेथे रामदासाची वस्ती, कदा वियोग न साहे. लक्ष्मणाचा वियोग रामाला सहन होत नव्हता. प्रभू श्रीरामचंद्रांचा वियोग आमच्या समर्थांना सहन होत नाहीये. समर्थ सांगतात, चरणी वाकी तोडर गर्जती, पाऊल मांडीवरी एक क्षिती. एक पाय दुमडून मांडीवर घेतलेला आहे. प्रभू श्रीरामचंद्र सिंहासनावर बसलेले आहेत. भाता आहे बाजूला बाणांचा, माता सीता आहे, उजव्या हाताला लक्ष्मण आहे, समोर हनुमंतराय आहेत, पाठीमागे भरत शत्रुघ्न आहेत. एक पाय उचलून दुमडून तो दुसऱ्या मांडीवर ठेवलेला आहे. आता हा पाय हल्ला, काय सुरेख वर्णन आहे, किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचा. पाय थोडा जरी हल्ला तरी समर्थ म्हणताय, चरणी वाकी तोडर गर्जती. पायांमध्ये तोडर घातलेले आहेत, वाक्या घातलेल्या आहेत आणि त्याचा मंद असा आवाज होतोय. तेथे रामदासाची वस्ती, त्या चरणांजवळ माझी वस्ती आहे. मी तिथे निवासाला आहे. वस्ती म्हणजे निवास. प्रभू श्रीरामांच्या चरणांजवळ माझा निवास आहे आणि त्यांचा वियोग मला कधी सहन होत नाही. राम सर्वांगे सुंदरू, राम करुणेचा सागरू. आता या ठिकाणाहून रामांच्या गुणांचं वर्णन समर्थ करतायत. राम कसा आहे? सर्वांगाने सुंदर आहे. आपण पाहिलं, डोळे कसे आहेत, नाक कसं आहे, कान कसे आहेत, ओठ कसे आहेत, दात कसे आहेत, मान कसे आहेत, हात कसे आहेत, कंबर कशी आहे, पाय किती लावण्यवंत आहेत. राम सर्वांगे सुंदर, राम करुणेचा सागर, कारुण्याचा सागर आहे राम. रामाचे भक्त कसेही वागले तरी रामाकडे कारुण्यच कारुण्य भक्तांच्या प्रती. दीन अनाथांचा उद्धारू, ज्यांना कुणी नाही आहे, जे अनाथ आहेत, हीन आहेत, दीन आहेत,
त्या सगळ्यांचा उद्धार करणारा प्रभू श्रीरामचंद्र आहे. वैभव प्रपंची वेचावे आणि अंती रामासी स्मरावे. रामे तयासी सांभाळावे कृपाळूपणे. सगळं आयुष्य प्रपंचाला जोखलं, सगळं आयुष्यभर प्रपंच केला, सगळी संपत्ती प्रपंचासाठी जोडली आणि आयुष्याच्या संध्याकाळी किमान आणि अंती रामासी स्मरावे. रामे तयासी सांभाळावे कृपाळूपणे. राम म्हणणार नाही, अरे आयुष्यभर तू माझं नाव नाही काढलं. प्रभू श्रीरामचंद्र आपल्या दासाला कधीही म्हणणार नाहीत, आपल्या भक्ताचा कधी अवहेर करणार नाहीत की तू माझं स्मरण आत्तापर्यंत नाही केलं आणि आयुष्याच्या शेवटी आता कुणीही तुझ्या जवळ नाहीये, अशा वेळी तू माझं भजन करतो, अशा वेळी तू माझी आठवण काढतो. असा भाव प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनात कधीही येणार नाही. आयुष्याच्या शेवटी जरी रामाचं स्मरण झालं तरी पण प्रभू श्रीरामचंद्र त्याचा उद्धारच करतात. प्राणी क्षीण झाला देही, वेडीला एमदूती तेही. तेव्हा सोडविता नाही, एका श्रीरामा वाचुनी श्रीराम. जेधवा वैभवहीन भावे, जीवलगी ओसंडावे. ते समयी अपंगावे, कृपाळुवे राघवे श्रीराम. रामासी कोणीच स्मरेना, परी राम माझा विसंबेना. गुणदोष विचारिना, मायबाप विश्वाचा श्रीराम. तो अख्ख्या विश्वाचा तो मायन बाप आहे. सगळं चराचर त्याची लेकरं आहेत. आपले भक्तच काय, सगळ्यांचा तो पालन करताय, सगळ्यांचा तो पोषण करता. प्राणी क्षीण झाला देही, वार्धक्य आलं, अनेक व्याधी मागे लागल्या, शक्ती संपली शरीरातली. वेडीला एमदूत तेही. मग त्यांनी काय केलं? प्रभू श्रीरामाचं आठवण काढली. त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागले की आता आपल्याला यमाचे दूत घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. आपल्या भोवती त्यांचे पाश आवळले जात आहेत. त्यातून सोडवणारा कोण आहे? केवळ श्रीराम आहे. एका श्रीरामा वाचून कुणीही सोडवणार नाही. एका ठिकाणी समर्थ म्हणतात, आहारे मना हे तुला का कळेना. वृथासीणसी लोभ तुझा ढळेना. जिने सर्व जाई जणे दो दिसांचे. विचारी जनी आपुले काय कैचे. हे शेवटी समजतं. मुलं बाळ, पैसा अडका, शेजारी पाजारी नातेवाईक सगळे दूर आहेत. आता या बिकट प्रसंगातून कोण सोडवणार? केवळ प्रभू श्रीरामचंद्र सोडवणार. म्हणे दास उदास झालो दयाळा. जनी व्यर्थ संसार हा वाय चाळा. तुला मी तुला पूसतो सर्व भावे. रघुनायका काय कैसे करावे. आता काय करू? तुझ्याशिवाय मला कुणी तारणहार नाहीये. प्राणी क्षीण झाला देही. देह क्षीण व्हायच्या अगोदरच ज्याला रामाचं स्मरण झालं त्याचं जीवन कृतार्थ झालं. पण समर्थांनी ज्याचं आयुष्य सगळं प्रपंचात गेलं त्यालाही नाव उमेद केलेलं नाहीये. त्याचाही ते आत्मविश्वास जागृत करतायत. जेधवा वैभवहीन भावे, जीवलगी ओसंडावे. ते समयी अपंगावे कृपाळुवे राघवे. अत्यंत कृपावंत असलेला, कारुण्याचा सागर असलेला हा राघव आहे. त्याला जवळ केला पाहिजे. अपंगावे, त्याला घट्ट मिठी मारावी. जेधवा वैभवहीन भावे, सगळं संपून जाईल. म्हणे दास उदास झालो दयाळा.
जणी व्यर्थ संसार हा वाय चाळा. सगळं आयुष्य व्यर्थ गेलेलं आहे. तुझा मी तुला पुसतो सर्व भावे. मी तुझा आहे आणि म्हणून मी तुला विचारतो, रघुनायका काय कैसे करावे. रामासी कोणीच स्मरेना, परी राम माझा विसंबेना. गुणदोष विचारीना, माय बाप विश्वाचा श्रीराम. मी जरी विसरलो, माझं जरी दुर्लक्ष झालं, तरी पण राम माझ्याकडे दुर्लक्ष करत नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, देवभक्तांचा कैवारी, देवपतितासी तारी. देव होय सहाकारी, अनाथांचा श्रीराम. तो सगळ्यांचा सहाय्यकारी होतो, सगळ्यांच्या मदतीला धावून जातो. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. आम्हाला वाटतं किती दुःखाचा डोंगर आहे, पण त्याच्या दृष्टीने ते अल्पधारिष्ट आहे. याला जमतं का नाही? मी तर सोबतच आहे ह्याच्या. राम शेजारी आमच्या. देवकृपेचा सागरू, देवकरुणेचा जळधरू. देवासी भक्तांचा विसरू, पडणार नाही श्रीराम. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योनींमध्ये, नीच योनीमध्ये भगवंतानी जन्म घेतला आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता. देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटापासून रक्षी. धाविन्नला अंतरसाक्षी, गजेंद्रा कारणे श्रीराम. कुठल्या कुठल्या योनीमध्ये जन्म घेतला आणि आपल्या भक्ताचं रक्षण केलं. म्हणून समर्थ म्हणतात, रामासी कोणीच स्मरेना, परी राम माझा विसंबेना. राम टाकत नाही त्याला. गुणदोष विचारीना, मायेबाप विश्वाचा. रामजीवीचा जिवाळा, राममनीचा कोवळा. राम जाणे अंतरकळा, निजदासांची श्रीराम. आपल्या दासाचं काय चाललंय, प्रभू श्रीरामचंद्र त्याच्या चेहऱ्याकडे पाहून एवढंच नव्हे तर ध्यानाने ओळखून घेतात. ते द्रष्टे आहेत, ते ज्ञानी आहेत, असे प्रभू श्रीरामचंद्र आहेत. ते जीवीचा जिव्हाळा आहेत, राममनीचा कोवळा. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू. कशी वर्णन आहेत. जनी दास पाळू. आपल्या दासांचं पालन पोषण करणं हे रामाचं आद्य कर्तव्य आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विठेना. देव कदा पालटेना, शरणागतासी श्रीराम. भगवंत आपल्या भक्तावरची, आपल्या दासावरची, आपल्या सेवकावरची प्रीती कधीही कमी करत नाही. देव कदा पालटेना, शरणागतासी. समर्थ एका करुणाष्टकामध्ये म्हणतात, वणवण विषयांची सर्वताही शमेना. अनुदिन मोहमाया, लागली हे तुटेना. झडकरी झडकरी मज रामा, सोडवी पूर्ण कामा. तुझ विण गुणधामा, कोण रक्षील आम्हा. तुझ्याशिवाय आमचा त्राता कोण आहे, आमचा तारणहार कोण आहे. आणि रामाची भेट झाली म्हणून तर समर्थ म्हणतायत की माझे त्या चरणांपासून मला वियोग सहन होत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांनी अनेक वेळा समर्थांना सगुण रूपात दर्शन दिलेलं असणार आहे. आणि हे एका कुठल्या तरी प्रसंगाचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. राम जीवीचा जिवाळा, असा राम आहे. त्यांनी दर्शन दिलं. आता रामाचे उपकार मानायचेत. समर्थ रामाचे उपकार मानतात. समर्थे दिले सौख्य नाना परीचे, सदा सर्वदा जाणसी अंतरीचे. लळे पाळिले तू कृपाळू स्वभावे, समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. काय करावं आम्ही, तुझी कृतज्ञता किती वर्णन करावी, काय करावं म्हणजे त्यातला काहीतरी अंशाने परतफेड होईल. समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. समर्थे दिले सौख्य नाना परिचय.
अनेक प्रकारचं सुख तुम्हाला दिलंस. सदा सर्वदा जाणसी अंतरीचे. मला काय हवं नको ते त्याचा तू विचार करतोस. अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानम योगक्षेमम वहाम्यहम. तू हे सगळं करतोस. दीनानाथ हे ब्रीद तासाच केले. हीन दीन जे जगती आहेत त्यांचा तू नाथ आहेस. दीनानाथ हे ब्रीद तासाच केले म्हणे दास भक्ता सिरे उद्धरिले. अनेक भक्तांचा उद्धार तू केलेला आहेस. सुखे सांडणे या देहाचे करावे समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे. खूप अनेक प्रकारचं सौख्य तुम्हाला दिलंस. मी भरून पावलो रामा. माझ्या लायकीपेक्षा तू खूप मला दिलंस. माझ्या आयुष्यात आता हे पाहिजे म्हणण्याची वेळ राहिली नाही. सगळं तुम्हाला दिलंस. उदंड भरभरून दिलंस रामा. रामाची कृतज्ञता व्यक्त कशी करायची. शेवटी समर्थ म्हणतात सुखे सांडणे या देहाचे करावे. मी देहात आहे ना, मग याला जर काही झालं तर मला थोडं दुःख होण्याची शक्यता आहे. या देहाचं सांडणं, या देहाचं सोडणं हे अत्यंत सुखाने होऊ दे, ही अर्थता समर्थ रामाजवळ मागतात. करुणाष्टकामध्ये समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे यातला हा चरण आहे. सुखे देहाचे या सांडणे करावे. आम्ही रामाला हेच मागितलं पाहिजे की रामा तू आम्हाला भरपूर दिलंस. आमच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त दिलंस. आमच्या लायकीपेक्षा जास्त दिलंस. आमच्या एलिजिबिलिटीपेक्षा जास्त दिलंस. आमच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त दिलंस. तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर. एक उपकार कर. या देहाचे सुखे सांडणे या देहाचे करावे. अशी अर्थता रामाच्या प्रती कायम आमच्या अंतःकरणात असली पाहिजे. उर्वरित ओव्यांचा विचार उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी वर्णन अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.